काय झालंय सांग तरी. खरंच काही नाही. ऊसाच्या दरावरून कारखाना आणि शेतकरी यांच्यामध्ये काहीतरी वाद चालू आहे एवढंच. म्हणून ह्यांच्या दोघात काय झालंय? अहो थोडंसं टेन्शन असणार ना, पण तुम्ही काही काळजी करू नका, सगळं होईल व्यवस्थित. राधीला समज सुरळीत झालंय असं उगीच म्हणलं बघ. गोदाक्का, अहो खरंच एवढं काही सिरियस नाहीये. तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? पण असं न बोलता चालता का म्हणून जायचं? टेन्शन असणार ना. कसलं टेन्शन? राणा काय झालंय? काय नाही. नाही कसं? मग तुझं तोंड का लहान झालंय एवढं? जरा दमलोय. तू कवा दमत नाहीस हे मला चांगलं ठाव आहे. इधर. अरे खा की. नको मला बाहेर जायचं. इधर. आता ह्या वक्ताला कुठं बाहेर निघालायस? उद्याकडे जायचंय. कारखान्याच्या मीटिंग मध्ये काय ठरलंय बघायला पाहिजे. अरे मग त्यालाच इकडे बोलवून घे की. नाही नको नको. बाहेरची कामं बाहेरच बरी. घरात कशाला उगाच. सूरज, जराचं काय झालं? उद्याकडे गेल्यावर कळतंय मला. हे बघ, शेतकऱ्यांचं म्हणणं बरोबर आहे. वर्ष दीड वर्ष मेहनत करून ते ऊस पिकवतात रे. त्यासनी चांगला तर मिळायला पाहिजे. कारखान्याची ऐपत असेल तर मिळणार. नाही ऐपत नसेल तर नाही मिळणार. असं कसं? हे बघ राणा, जशी शेतकऱ्याची बाजू आहे तशी कारखान्याची बी बाजू आहे. एक तर आधीच इंटरनॅशनल मार्केटमध्ये साखरेला उचल नाही. इथं हिशोबाचा मेळ बसना झालाय. कसा द्यायचा भाव? अरे पण ऊस नसेल तर कारखाना कसा चालेल? आणि कारखाना नाही चालला तर ऊसाचा काय उपयोग राहणार? जे म्हणायचं ते सरळ म्हण की. वाकड्यात कशी राहिलाय? वाकड्यात कुठं? अरे माहित नाही म्हणून विचारतोय ना. मी बी सांगितलंच की. मग काय? तो वाद घराबाहेरचा घराबाहेरच ठेवा. तुम्ही जेव्हा बघू उगं वाद नका घालू. मी कुठं वाद घालायला लागलोय? मी वाद घालतोय म्हण की. तसं म्हणलोय का मी? मी म्हणलोय का तसं? एक मिनिट. तुम्ही कुणीही वाद घालत नाही. प्लीज जरा शांतपणे जेवून घ्या. आणि उद्यापासून अंजलीचा कोरस सुरू होतोय ना. तू जातोयस ना सोडायला तिला? नीट जेव की. जेवायला लागलो ना. मग कुठं? तुला दिसत नाही मी काय करू? अहो तुम्ही शांतपणे जेवून घ्या ना. अहो राणा, अहो आता डोसकं धरून बसण्यात काय अर्थ आहे बरं? आम्ही सांगितलं होतं तसंच झालं. तुला लई खात्री होती ना तुझ्या भावाची. तू जेव नाही तर वर जाता. अरे एकतर आमच्या वाढदिवसाचा पचका झालाय, त्यात ह्यो अपमान सहन करायचा बाई घरातला. अपमान कसला आता? आता राणा भाऊजी कसं फनकार्यानं निघून गेले बघितलं सा ना? फनकारानं काय त्याच्यात? नसल भूक त्याला. लईच दांडगा विश्वास आहे बाई तुम्हासनी तुमच्या भावावर. पण त्याचा काही उपयोग नाही, आत्ताच सांगून ठेवतो. तुला वाटलं होतं ना व तुझा भाऊ तुझी साथ देईल म्हणून, पण आम्हासनी तर तसं काही दिसणं झालंय. मला राणा त्याचं पटतंय, कळलं काय? ठीक आहे मग ते सांगतात तसं करा. द्या पाहिजे त्यो दर द्या. कारखान्याची कंडिशन आहे का तशी? तेच तर सांगायलोय आम्ही. हे बघ, आता कारखाना तुझ्या हातात गेलाय म्हणल्यावर राणा भाऊजींनी खंबीरपणे तुझ्या मागं उभं राहायला पाहिजे होतं का नाही? पण ते तर बघ. तुला सांगितलं ना एकदा, राणा तो बरोबर आहे, मला पटतंय त्याचं. पण एवढा दर कसा ठरवायचा तेच समजणं झालंय मला. बघा म्हणून टेन्शन येत होतं मला.
मला म्हणलं होतं का नाही, साधा प्रश्न नाही हो. अहो, प्रश्न साधा नाहीच आहे, पण म्हणून वाद वाढवण्याची आणि तुम्हाला रागवण्याची काहीच गरज नव्हती. आपल्या रागावर आणि विचारांवर ताबा असायला हवा. अहो, राग नव्हता होती हो, सुरत बद्दलची काळजी होती. पण तो त्याच्या मुद्द्यांवर फिक्स आहे. अहो असंच चालत राहिलं तर मग मार्ग कसा काढायचा सांगा. त्यांचे मुद्दे चुकीचे होते का? नाही, तो बोलवता त्यात पॉइंट होता, पण एकच बाजू धरून ठेवली तर कसं चालेल. शेतकऱ्यांचे प्रश्न मी महत्वाचे आहेत का नाही, तर काय करायचं ते सुधरत नव्हतं. मी सांगू, ऐकाल माझं? तुम्ही सांगितलं ना, मी ऐकलं नाही असं कधी झालंय का? मग आता माझं ऐका आणि हा विषय डोक्यातनं काढून टाका. सध्या सगळ्या चिंता बाजूला ठेवा आणि शांत व्हा. काही ना काही तोडगा नक्की निघेल. तुम्हाला सूरज भाऊजींची बाजू समजते हे आता जास्त महत्वाचं आहे. कुठलाही निर्णय कोणावरही अन्यायकारक ठरू नये, आणि आपण जर का घाईत निष्कर्षापर्यंत पोहोचलो ना तर ते जास्त धोकादायक आहे. त्यामुळे आता तुम्ही शांतपणे झोपा. उद्या सकाळी उठाल तेव्हा फ्रेश असाल, तेव्हा परत विचार करा. काय? होय, पण अहो, आता उद्यापासून माझा नवीन कोर्स सुरू होतोय ना, त्याचं मला जास्त टेन्शन आहे. त्याचं काय करायचं ते सांगा आधी. तुम्हाला टेन्शन कसलं? हो का? मला नव्या कोर्सचं टेन्शन नाही येऊ शकत. अहो, तुम्हाला तर सवय अभ्यासाची. नाही हो, तो अभ्यास वेगळा, हा वेगळा. शिकवण्याची सवय आहे मला, पण आता शिकण्याची सगळी सवय गेली आहे माझी. जमायला हवं हो मला. उद्यापासून आता सगळं टाइम टेबल बदलणार, वेळा बदलणार, सगळं रुटीन डिस्टर्ब होणार. कसं जमेल मला? न जमायला काय होते? मी आहे की, तुम्ही माझ्यासाठी आजवर इतकं काय केलं, आता मी तुमच्यासाठी काहीतरी करणारच. ऍडमिशन तर तुमच्यामुळेच मिळाले ना, बस झालं केवढं. एवढंच ना काय होते. हा रेणू, अंजली, उद्यापासून येतेस ना नक्की? येतेस ना म्हणजे येतेस आहे का ग? नाही नाही, काही नाही. अगं चांगला कोर्स आहे ना हा, जायलाच पाहिजे त्याला. माहितीये मला. तुला काय वाटलं मी क्लास बुडवणार आहे? नाही नाही, असं काही नाही. अगं पण आजकाल काय चाललंय ग तुझं? सारखे प्रश्न विचारतेस, विचित्रच वागतेस काहीतरी. काही काय, अगं असं काही नाहीये. हे बघ, तू उद्या येळेत ये, अजिबात उशीर करू नकोस बर का. अगं तू हायस म्हणून घरातनं सोडतायत मला. तूच नसशील तर कसं होणार नाही का, ओरडा पडेल उगाच मला. हो ग, डोंट वरी, मी आहे उद्यापासून. आणि सकाळी निघताना तुला फोन करते, जमलं तर एकत्रच निघू. नाही ते बघू, सकाळचं सकाळी ठरवूया की. हा चल, बाय. शिका वागती. का काय झालं? नाही, काही नाही. मग झोपा लवकर, उद्या आपल्याला लवकर बाहेर पडायचं ना. बघ, ते पहिला दिवस आहे जर्मन भाषेचा, तेव्हा नीट जमायला पाहिजे. आणि हा, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही मला साथ देऊन जशी वज्र केसरीची गदा मिळवून दिली, तशी साथ मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणारच, शब्द यावर आणायचा. ओके बॉस. काय झाली का झोप? नाही अजून, थंडीतलं झोपावंसं वाटते बघ. मग झोपा. ये ना, तुम्ही सकाळ सकाळ कुठे चाललाय? हो, असं काय करता? आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस नाहीये का? बोबला, अहो आधी नाही का सांगायचं? मी आलो पटक दिशेवरून. नाही, थांबा थांबा. अहो थांबा, मी जाईन ना एकटी. अहो कशाला? मी येणार म्हणजे येणार बघा. तुमच्या कॉलेजला साथ देणार असं सांगितलंय मी. हो, पण तुम्हाला झोप आली असं आत्ताच म्हणालात ना तुम्ही मला. कवा? कोण म्हणलं? नाही नाही, झोप गेली माझी. मी आलो पटक दिशेवरून. काय
अहो हे काय घातलेत? म्हणजे अहो कॉलेजात जाताना ड्रेस घाला की. कशाला? अहो कशाला म्हणजे? अहो तिकडे कॉलेजात पोरींना बघितलंय मी, कोणी बी साडी घालत नाही. अच्छा, म्हणजे तिकडे कॉलेजला जाऊन तुम्ही मुली बघून आलाय? हो नाही नाही, मी नाही बघितलं. अहो, त्याच डोळ्यासमोर आलंय माझ्या, मी तरी काय करणार. आणि कसं आहे, कॉलेजमध्ये गेल्यासारखं वाटलं पाहिजे का नको? का? मी साडीत कॉलेजला गेले तर काय फरक पडतो? असंही बघा, इकडल्या पोरापोरींना तुम्हीच मॅडम वाटत नाही. म्हणजे तुमचं काय मॅडम दिसण्यासारखं वय नाही. मी ड्रेस मध्ये लई भारी दिसताय बघा. अहो, तुम्ही ड्रेस घाला, मी आवरून येतो काय. हा गोदक्का, अय गोदक्का, अगं ये की लवकर. गोदक्का, किती घाई गडबड करशील, दमानं घे की जरा, घे दूध पी. अगं असं काय करतीस? अंजलीबाईंचा कॉलेजचा पहिला दिवस आहे ना व, उशीर करून कसं झालं? राणा अरे अरे काय चाललंय? राणा अरे जरा शेतात चल, ते उसाला पाणी द्यायचं का नाही ते बघून घे जरा. अरे मी पाणी सोडायचं आणि तोडायचे म्हणून विचारतोय आधीच. अरे दर ठरल्याची रोज तोडता येणार नाही. बर तू चल तरी शेतावर बघून घे नुसतं. चल ना अजिबात नाही. तालमीत चल वस्तानी बोलवलंय, ते कसलं प्लॅनिंग ठरवायचं ना. चल अरे तुम्ही करा की, तुम्ही आणि मी वेगळा आहे वय. नको ते तालमीत चल. तू नाही नाही आधी शेतावर तू चल. अजिबात नाही. शेतात जाता जाता काय तालमीवाल्यावर काय राणा तुला पैसे पडणार आहेत वय? ए बघ मी पहिला आलोय, आधी शेतावर जायचं. आधी तालमीत. ए, नाही राणा आधी तालमीत. आधी शेतावर रे. आधी अरे तालमीत. बसा की. अरे काय लावलंय? आणि मी शेतावर बी येणार नाही आणि तालमीत बी येणार नाही. का? अरे का काय? अरे खोट टाळ की त्यांना. अंजलीबाईंचा कॉलेजचा पहिला दिवस आहे ना व, त्यांना साथ द्या नको. हे बी खरं आहे म्हणा. वय वय तुम्ही जाऊन या, नंतर बघूया मग. चालते, ते मी कॉलेजला जाऊन येतो आणि मग आल्यानंतर दोन्हीकडे चक्कर टाकतो काय. हा चला तुम्ही जावा आता. वहिनी ऑल दी बेस्ट. थँक्यू. वहिनी जोरात शिकायचं बरं का. हा बरं चल चल. तू चल शेतात. होय बाई, शिक तू, एक नंबर शिक, तुला यश मिळू दे. अहो चला आता, अरे पहिल्याच दिवशी कॉलेजला उशीर व्हायचा. चला. चला. राणा भाऊजी, अहो काय कसली गडबड? अहो वहिनी, त्या अंजलीबाईंचा कॉलेजचा पहिला दिवस आहे ना व, त्यासनी सोडायला चाललंय. अरे वा, भारी दिसायलात की जाऊबाई आज. काय जाऊबाई, आज एकदम ड्रेस बीस. वय अहो ते मीच म्हणलं, ते कॉलेजमध्ये उगा साडी कशाला, ते ड्रेस कसा बरा वाटतोय. अरे नुसता बरा वाटत नाही तर लय भारी वाटतोय बघ. नाही, भारी वाटणं ठीक आहे हो गोदाक्का, पण कॉलेजला जाताना मंगळसूत्र न घालणं हे जरा जादाच वाटतंय नाही काय? अरे बापरे, बहुतेक विसरलेच मी घालायला. हा असू द्या जाऊ बाई, कॉलेजला जाताना मंगळसूत्र घालून जायला लाज वाटणं साहजिकच आहे की. नाही, मला तसं काही वाटत नाही. मी आले. अहो राहू द्या. अहो, एवढं काय त्यात. आणि मी कॉलेजच्या कोणत्या पोरीच्या गळ्यात. काय गळ्यात काय? नाही नाही काय नाही, चला ते उशीर होईल आपल्याला. चला. हो बाई, आम्हासनी तर आता काळजीच वाटायला लागल्या बाई. गायकवाड घराण्याच्या सुना आपलं मंगळसूत्र असं खुंटीला टांगून कॉलेजला चालल्या, लोक काय म्हणतील बरं? वहिनी एवढं काय नाही हो, तुम्ही चला. नाही, लोक काय म्हणतील याचं मला काही नाही, पण मला मंगळसूत्र घालायला आवडतं. एवढं आवडतं तरी बी कस काही सरला साव जाऊ बाई. आता इसरलं तिनं,
म्हणून काय आबाळ कोसळलं? मी आलेच. अहो पण राणा भाऊजी, तुम्ही उगा राग मानू नकासा, पण आम्हासनी आपल्या घराण्याच्या इज्जतीची काळजी वाटत्या म्हणून म्हणलं. हो नाही वहिनी, आणि अंजलीबाई गेल्यात ना मंगळसूत्र घालायला, प्रश्न मिटला की आता. अहो ते झालंच हो, पण पण आमच्या जर ध्यानात आलं नसतं तर तसेच गेले असते की. देवा देवा देवा, काय झालं असतं रो देवा. वहिनी सा, तुम्ही चला जरा स्वयंपाकघरात. मी तुमच्यासाठी स्पेशल जेवण बनवले. हा, आम्ही आलो. हा, आता ओके. अहो, तुम्ही बी लगेच मनावर घेता बघा. हो, एक दिवस घातलं नसतं तर काय फरक पडला असता? नाही तसं नाही, मंगळसूत्र घातल्याने किंवा न घातल्याने काहीच फरक पडत नाही. शेवटी आपल्यातलं प्रेम आणि विश्वास जास्त महत्वाचा आहे. एकदम बरोबर बोललात बघा. चला आता, उशीर होतोय. होय, होतं काय येऊ काय? नमस्कार कर. यशस्वी. चला चला. येतो. हसलं कसलं प्रेम आणि विश्वास, कमी व्हायचं नावच घेणं झालं. ड्रेस काय, नट्टा पट्टा काय, नुसतं जर्मन भाषा शिकायला चाललंय, जर्मनीला नाही. चालली जर्मनची. नाही, आम्ही म्हणलं लक्षणं काही खरी दिसनात. बघाव ते तर खडच दिसतात नुसतं तुला. या दुनियेत काय चांगलं आहे का नाही? दुनिया गेली रे तेल लावत. आधी आमच्या ऍडमिशनचं काय झालं ते सांग. तू राहणार करून घेणार होतीस ना. का तू केलं तर बिघडणार आहे भाई. अरे नवऱ्यानं जरा आपल्या बायकोची काळजी घ्यावी. ते राणा भाऊजी बघ, तू वहिनीकडे बघ, त्यांच्यासारखी हुशार असतेस का नाही, दुनियेतल्या कुठल्या बी कोपऱ्यात ऍडमिशन करून दिलं असतं तुझं. तुला काय म्हणायचंय? आम्ही हुशार नाही बाय. नाही, तुम्हा कुणाला आमची हुशारी कळलीच नाही र. ते काही नाही, पहिला आमच्या ऍडमिशनचं बघ काय ते. हॅलो, हा अरे झाले की तयारच आहे. 15 मिनिटात पोहोचतो. आमच्या ऍडमिशनचं काय झालं? अरे नाही नाही ते काय काय बोललास? हा ठीक आहे की मी. ऍडमिशनचं काय झालं? हा मी निघतो. हा झालं की तू की लगेच. अहो ऍडमिशन. ठेव फोन चालू आहे, कळत नाही. ऍडमिशन आणि म्हणून हुशार, कसं ढेकळाची हुशार. गबास तू. हे बघ, आजच्या आज आमची ऍडमिशन झाली पाहिजे, त्याच्याशिवाय तुला पण बाहेर जाऊनच देणार नाही आम्ही. बरं नाटक करू नको सांगतोय, मला काम आहेत कारखान्यावर. खड्ड्यात गेली तुझी कामं. पहिला ऍडमिशन झालं पाहिजे आमचं. अजिबात कुठं बाहेर जायचं नाही. ठीक आहे, काय तो एकदा विचार कर आणि मला फोन कर. तुझं काम करूनच टाकतो आज. हा, पक्क ना वा? होय की. वचन दे. आता वचन आणि कशाला पाहिजे? आणि मग नंतर ना पलटी मारलास म्हणजे? हे पलटी मारा मी काय तू आहे वय? सूरज, ते काय आम्हाला माहित नाही, आम्हाला वचन पाहिजे. अहो द्या की वचन, तसं बी काम करणारच आहे ना. मग वचन द्यायला नुसतं काय जातंय. झालं? चालतंय. अहो लय भारी हायसा बघा तुम्ही एक. अगं होय की. बरं ऐका, आम्ही विचार करून ठेवतो आम्हाला कोर्स कुठला करायचा आहे ते. तुम्ही तयारीत राहा बरं का. बरं, नाश्ता पाणी केलंय सा ना? का म्हणजे बायकोला काळजी वाटत असती आपल्या नवऱ्याची. तुम्हाला नाही कळायचं, जाऊ द्या. बरं ऐका, नाश्ता केला नसल तर बाहेर कुठेतरी हॉटेलात करून घ्या. हा, पण आमच्या ऍडमिशनचं मात्र ध्यानात ठेवा म्हणजे झालं. जाऊ का आता? हा जावा. अहो हे काय, तुमचा शर्ट बघा किती खराब झालाय, लय इटलाय बघा. आपण तुमच्यासाठी उद्या नवा शर्ट घेऊ. हा, आता आजच्या दिवस वापरा. मी जातो तिकडे. अहो ऐका,
अहो घड्याळ नाही घातलंय तुम्ही, कुठे गेलं बरं? हे घे घड्याळ घाला का घालून देऊ? हे इकडं टाइमच खराब चाललाय माझा. अहो रुमाल घेतलाय ना मग? नाही नंतर ना तुमच्याच बहिणीचं डोळं पुसायला कामी येईल म्हणून म्हणलं. आता या मास्तरडीच्या नाकावर टिचून डब्बल भारी कोर्स निवडतो का नाही बघाच. समद्यांच्या माना खाली गेल्या पाहिजेत.